नमस्कार मित्रांनो, बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण गेल्या वर्षभरापासून सविस्तरमध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींविषयीची माहिती घेत आलेलो आहोत. यासोबतच आपण करिअर विषयक देखील गायडन्स करत आलेलो. आता बघा, आपले खूप सारे जे प्रेक्षक आहेत ते खाली कमेंट करून सांगत असतात की बाबा त्यांच्या अडचणी काय आहेत किंवा त्यांना एपिसोड कसा वाटला हेही ते सांगण्याचा प्रयत्न करतात. यासोबतच असाही एक मोठा वर्ग आहे की जे कमेंट सेक्शनमध्ये जातात, 2-4 वेळा विचार करतात कमेंट करू की नाही करू म्हणून, आणि शेवटी कमेंट न करताच तसंच पुढे निघून जातात. आता या संदर्भातला महत्त्वाचा विषय आहे काय, तर विषय येतो कम्युनिकेशन स्किल याच्यावरती, आणि कुणाकुणाला इंग्रजी भाषेचा न्यूनगंड सुद्धा आहे. आता आपल्या इथं खूप सारे जण अगदी वेल एज्युकेटेड आहेत, परदेशामध्ये सुद्धा जाऊन आलेले आहेत, तरी सुद्धा या इंग्रजी भाषेची जी भीती आहे ही काही केल्या कमी होत नाही. आपल्यापैकी खूप साऱ्या जणांनी इंग्रजी भाषा आता शिकायचीच म्हणून सुरुवात सुद्धा केलेली असेल. रे अँड मार्टिन आणलेलं असेल, ते वाचायला सुरुवात केलेली असेल, किंवा पाल अँड सुरी सुद्धा आणलेलं असेल. पण जिम लावल्यानंतर जसं होतं तसंच या इंग्रजी भाषेचं सुद्धा होतं, आणि असाच खूप साऱ्या जणांचा अनुभव असेल. आपण काय करतो, नवीन वर्षाचा संकल्प म्हणून जिम लावतो आणि 15 दिवस जिम करतो, महिनाभर जिम करतो आणि नंतर सोडून देतो. इंग्रजी भाषेसंदर्भात सुद्धा होतंच तसं. आपण नवनवीन शब्द शिकतो, चेंज द व्हॉइस शिकतो, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच इथपर्यंत गाडी येते, आणि नंतर कंटाळा करतो म्हणा, किंवा त्याच्यामध्ये पाहिजे तशी गती मिळत नाही म्हणून तेही आपण सोडून देतो. आणि प्रश्न आहे तसाच राहतो की इंग्रजी भाषेचं करायचं काय आणि कम्युनिकेशन स्किल नेमकं इम्प्रूव्ह करायचं कसं. आता या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आणि या दोन्ही प्रश्नांचा मेळ घालण्यासाठी आपल्याकडे आज पूजा मॅडम आहेत की ज्या या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला देण्याचा प्रयत्न करतील. तर पूजा मॅडम, पहिल्यांदा तुमचा परिचय करून द्या आपल्या प्रेक्षकांना. नमस्कार, माझं नाव पूजा कात्नेश्वरकर खडके आणि मी तशी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. 8 वर्ष सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं काम केलं. पण आत्ता मी पोटापाण्यासाठी काय करते, हे फार सोप्या भाषेत सांगायचं तर मी बोलते आणि बोलायला शिकवते. प्रीमियम लर्निंग्स ही जी एडटेक कंपनी आहे, खरं तर तिथे मी लर्निंग अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट पाहते, पण खूप सोप्या शब्दात मी बोलायला शिकवते. ओके. आता मूळ विषयाकडे येतो, इंग्रजी भाषा जी आहे ते. तर इंग्रजी येणं खरंच इतकं गरजेचं आहे का? म्हणजे तुमचा अनुभव काय आहे या संदर्भातला? अगदी मर्मावर बोट ठेवलेत तुम्ही, मी हां. म्हणेन. आता जसं तुम्ही म्हणालात, की कमेंट करताना दोनदा विचार करतात मुलं, मुली, बरोबर? याचा याचं कारणच हे आहे मुळात, की जेव्हा आपण आपल्याकडे खूप आत्मविश्वास असतो. व्यक्तिमत्वानं आपण खूप भारी असतो बरं का. म्हणजे मित्रांमध्ये छा जाणं वगैरे जो प्रकार असतो ना, तो आपल्यात असतो. पण नेमकं इंग्रजीवर जेव्हा विषय येतो ना, तेव्हा आपण गलितगात्र होतो. असं खूप खूप जणांसोबत होतं. आपण पाहिलंय. इंग्रजी जर तुमच्या आत्मविश्वासाला खालावतीये, सॉरी, इंग्रजी जर तुमचा आत्मविश्वास म्हणजे तोडतीये, तर त्यापेक्षा मोठी गोष्ट काय असेल? जी गोष्ट तुम्हाला आत्मविश्वासानं उभं करेल, ह्या जागतिकीकरणाच्या वातावरणात, त्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते? आणि म्हणून हो, इंग्रजी खूप 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 महत्त्वाची आहे. इंग्रजीचं महत्त्व आजच्या काळात मी म्हणेन अपरिमित आहे. अपरिमित. येस. अच्छा. या संदर्भातला एक अनुभव सांगतो माझा, इंग्रजी भाषेसंदर्भातला. येस, येस. इंजिनिअरिंगला होतो तेव्हा खरं म्हणजे पुण्यामध्ये आलो म्हणा. हं, हं, पिंपरी हं, चिंचवडमधून हं. अचानक पुणे शहरामध्ये आलो, आणि त्यावेळेस आजूबाजूला इंग्रजी बोलणारे होते. मग त्यावेळेस ते भारी वाटत होतं मला, की बाबा कसलं भारी इंग्रजी बोलतात म्हणून. आणि मग तोडकं-मोडकं, तोडकं-मोडकं हळू बोलायला सुरुवात केली. बरोबर. सुरुवातीला तर आमच्या बोट क्लबवरती मी एका कोपऱ्यात बसलेला असायचो. मी नाही यायचो. मेन इकडं जिकडं बसलेले आहेत सगळे, तिकडं नाही यायचो. आपल्याला येत नाही. त्यांच्या पद्धतीने आपण बोलू शकत नाही. तो टोन आपल्याला जमत नाही, हाही न्यूनगंड माझा होता. पण नंतर हळूहळू त्याच्यामध्ये वर्कआउट करत गेलो. मराठी माध्यमातून शिकलोय, हाही न्यूनगंड वेगळा. पण मला त्याचा फायदा झाला. म्हणजे हं, इंग्रजी हं, हं, भाषा हं, जी हं. काही मी शिकलो, किंवा ती व्यवस्थितपणे समोरच्याला समजेल अशा पद्धतीने मी ज्यावेळेस मांडायला शिकलो, तर त्याचा फायदा झाला मला कंपनीमध्ये. मला ट्रेनिंग पिरियडमध्ये तर खूपच फायदा झाला. मग हे मराठी माध्यमातील मुलांना नेमकं अवघड का वाटतं? मग ह्याच्यामध्ये कारण अगदी बालवाडीपासून जरी शिकले तरी सुद्धा, म्हणजे एबीसीडी प्रत्येकाला शिकवतातच, पण नंतर मराठी माध्यमाकडे येतात, मग अवघड वाटायला लागतं, आणि ते शेवटपर्यंत अवघडच वाटतं. असं का? काय अगदी वाटतं तुम्हाला? अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. कारण मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेली आहे. 8वी मी सेमी इंग्रजी माध्यम घेतलं. म्हणजे काय म्हणतात ते, विज्ञान, गणित आणि इंग्लिश हे हं, 3 हं. इंग्लिश मीडियममध्ये, बाकी सगळं मराठीतच शिकत होते तरी पण. तर आपल्याकडे एक साधारणतः असा विचारप्रवाह आहे बरं का, की आपण जर का कस्टमर केअरला फोन लावून इंग्रजीत बोललो, तरी आपल्या आई भारी वाटतं. हो की नाही? हां. तर आपण अशा वातावरणात वाढलेले असतो साधारणतः. आपल्याकडे मूळ मुद्दा काय, प्रश्न काय मला वाटतं, की
आपण ना इंग्रजीला आपल्या पात्रतेची मोजपट्टी म्हणून बघतो. म्हणजे इंग्लिश जमलं तरच आपण भारी, आणि जो इंग्लिश बोलतो तो भारी, मग तो वेडा का असेना, त्याच्याकडे काही वेगळं कौशल्य असे का नसेना, ठीक आहे. तर मग मुळात इंग्रजी आपल्या पात्रतेची मोजपट्टी आहे हा विचार आपण करतो, आणि म्हणून आपण इंग्रजीला घाबरतो, आणि जो इंग्रजी बोलतो त्याला पण घाबरतो. हे माझ्या स्वतःचं उदाहरण मी सांगेन की तशी मी खूप धाडसी आहे, खूप शूर आहे, मी कशाला घाबरत नाही. पण मी कुणाला घाबरायचं माहिती आहे सगळ्यात जास्ती? कॉन्व्हेंटच्या मुलांना. त्यांच्यासमोर बोलणं, त्यांच्यासोबत वावरणं हे माझ्यासाठी खूप मोठी टास्क होती. कारण त्यांच्याबद्दल एक अनामिक वेगळी भीतीच वाटायची. ते आपल्यापेक्षा खूप भारी आहेत, त्यांचा स्तर आपल्यापेक्षा वर, हे माझ्या मनात नक्की होतं. कारण इंग्रजी, पुन्हा एकदा तेच सांगते, पात्रतेची मोजपट्टी ह्या दृष्टीनं आपण बघतो म्हणून घाबरतो. मराठी मुलांचं चुकतं कुठे हा प्रश्न तुम्ही विचारताय तर पहिल्यांदा की इंग्रजी हे माध्यम आहे, तुमच्या क्षमतेची पात्रतेची मोजपट्टी नाही, हे आपल्याला डोक्यात पक्क करणं आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट मी असे म्हणेन की आपण महाराष्ट्रात शक्यतो जे वाढतोय, तर महाराष्ट्रात खूप अनुकूलता आहे. म्हणजे फार तर फार तुम्हाला गाव बदलून जावं लागेल, शहर बदलून जावं लागेल, पण एकदा गाव बदललं, शहर बदललं की तुम्हाला पाहिजे ती सगळी अनुकूलता आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचे जॉब्स इथे आहेत, सगळ्या प्रकारचं शिक्षण इथे आहे, आणि म्हणून शिकण्यासाठी, जॉबसाठी तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेरच जावं लागेल असं फारसं होत नाही. आणि म्हणून मग आपण आणि आपलेच भाषा बोलणारी माणसं, असं एक अनुकूल वातावरण आपल्याला मिळत जातं. आणि मग म्हणून फार कुणा नवीन माणसांमध्ये वेगळी भाषा बोलणाऱ्यांसोबत मिक्सअप होणं ह्याची गरज पडत नाही. आणि म्हणून मग आपण आपल्या आपल्या कोशातच कम्फर्टेबल होत जातो. ही अनुकूलता. एक प्रतिकूलता पण कारण आहे मला असं वाटतं. प्रतिकूलता म्हणजे की जेव्हा आपण आपल्या आपल्यातच वावरतो, म्हणजे आता 8085 प्रोसेसर, तुम्ही पण इंजिनियर आहात बरोबर, सॉम डॉम टॉम, आय डोंट नो, मी एखादा शब्द चुकीचा बोलला असेल तर त्यावर तुम्हाला एखादं प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं तर तुम्ही अर्धा तास द्याल कदाचित. पण आपल्या मित्रांशी आपण असं कधीच नाही बोललेलो की हे हाऊज इट गोईंग, काय भाऊ कसं आहे, असंच बोललेलो आहे. किंवा कधी फार दुखत असेल, आजारी असेल तर आपण असं कधीच नाही म्हणालेलो की आय एम फिलिंग बिट अंडर द वेदर, शक्य आहे का, असं कधीच नाही म्हणालो आपण. आपण जनरल कम्युनिकेटिव्ह इंग्लिश कधीच बोललेलो नाही. किंवा आपण असं कधी चुकून बोलायला जरूर गेलो, समजा व्हॉट्सअप असं जर म्हणलं तर समोरचा माणूस म्हणेल काय शान मारतो रे, हो की नाही. तर प्रतिकूलता आहे, म्हणजे साधारण जनरल कम्युनिकेटिव्ह इंग्लिश बोलण्यासाठीचं वातावरणही नाही आहे, ती बोलण्याची संधी फारशी मिळत नाही, ती प्रतिकूलता आहे. तर अनुकूलता संधींची, अपॉर्च्युनिटीजची, प्रतिकूलता जनरल कम्युनिकेटिव्ह इंग्लिश बोलता येण्यासाठीची. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भीती. पुन्हा एकदा मी तेच सांगेन की इंग्रजी हा तुमचा स्तर नाही आहे. तुम्ही इंग्रजी बोलू शकत नाही म्हणजे तुम्ही भारी नाही आहात, हा मुद्दा चूक आहे मुळात. इंग्रजी शिवाय तुमचं अस्तित्व आहे, पण ते समोरच्यापर्यंत पोचवण्यासाठी बहुतांश वेळा इंग्रजी बोलावं लागतं. कारण आपण जागतिकीकरणाच्या युगात आहोत, आणि जगात मॅक्सिमम, म्हणजे करेक्ट मी इफ आय एम रॉंग, मॅक्सिमम अपॉर्च्युनिटीज आपल्याला इंग्रजीच्या माध्यमातून मिळू शकतात, आणि म्हणून इंग्रजीचं महत्त्व आहे. तर मला वाटतं की आपल्या आपल्या कोशात राहणं, आपल्याच माणसांमध्ये राहणं, आणि तसं वातावरण न मिळणं, आणि त्यासोबत एक भीती, जो न्यूनगंड आपण धरून बसलोय, ती भीती आपल्याला पुढे जाऊ देत नाही, ती मागे खेचतेच आहे. आणि म्हणून 4 शब्द इंग्लिशमध्ये बोलायला शिकलो तरी आपण ते बोलत नाही जेव्हा वेळ येते, आणि मग ते आपल्यापर्यंतच राहतात, आणि कालांतराने आपण विसरून जातो. आणि मग अशा रीतीनं तुम्ही म्हणलात जसं की प्रत्येकाने कधी ना कधी रेनन मार्टिन घेतलेलंच आहे, 5वी पासून तर प्रत्येक जण इंग्रजी शिकलेलाच आहे, पण ते गंजतंय सगळं, कारण ते वापरण्याची भीती आपल्यात आहे. चुकेल फार तर फार, काय होईल. आता तुम्ही म्हणलात मॅडम, अनुकूलता, प्रतिकूलता आणि भीती हे तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे असे शब्द आहेत. पण इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न सगळेच करतात, किंवा प्रत्येकाला वाचता येते, सेमी इंग्लिशला असेल किंवा मराठी माध्यमात जरी असेल तरी इंग्रजी हा विषय आपल्याला आहेच, प्रत्येकाला आहे. आपण अगदी व्यवस्थितपणे ते वाचतो, इंग्लिश मूव्हीज बघतो, इंग्लिश मूव्हीज बघायला गेल्यानंतर सबटायटल्स जे आहेत ते अगदी व्यवस्थितपणे वाचतो. सध्या मोबाईल ऑपरेट करत असताना सुद्धा इंग्रजी जे आहे, इंग्रजीचे बरोबर आहे का, अगदीच आपले आई वडील असतील तरच ते मराठी वगैरे त्याच्यामध्ये वापरतात, पण जनरली सगळे इंग्लिशच त्या ठिकाणी प्रेफरन्स देतात. मग प्रयत्न तर करतायत, मान्य आहे की बाबा ते इनडिरेक्टली होत आहेत, प्रयत्न करतायत, मग चुकतंय कुठं? या प्रश्नाचं उत्तर मी असं देईन की आपण सध्या जे आहेत ना, माहितीच्या, ज्ञानाच्या, इन्फॉर्मेशनच्या महासागरात अक्षरशः डुंबतोय.
तुम्ही अग्री कराल माझ्यासोबत. इंटरनेट आहे, युट्यूब आहे, चॅनल्स आहेत वेगवेगळे, अक्षरशः डुंबतोय. म्हणजे नाकातोंडाशी पाणी येतं कधी कधी. इतकी माहिती आहे सगळीकडे, इतकी माहिती. म्हणजे आता इंग्रजीचं बोलायचं झालं तर प्रत्येक दुसरा जण, मी तर म्हणेन प्रत्येकच जण, बट दॅट वुड बी व्हेरी बोल्ड, प्रत्येक दुसरा जण इंग्रजीच्या भीतीशी झुंजतोय सध्या. त्याच्यामुळे इंग्रजीबद्दल तर इतके असंख्य असंख्य व्हिडिओज आहेत, असंख्य ब्लॉग्स आहेत. तर माहितीच माहिती, बघाल तिकडे माहिती, व्हिडिओच व्हिडिओ. हां, म्हणजे 20-20 सेकंदाचे व्हिडिओज आहेत आणि 3-3 तासाचे सुद्धा व्हिडिओज आहेत. 20 मिनिटात टेन्सेस शिकवू, हां, असं प्रॉमिसेस करणारे व्हिडिओज आहेत. मला एक सांगा, 20 मिनिटात टेन्सेस कसे शिकाल? माहिती मिळेल, नक्की मिळेल, पण 20 मिनिटात नाही शिकू शकत आपण टेन्सेस. तर हे काय माहिती आहे का, हे जे जंजाळ आहे माहितीचं, हे जे असं आपण त्याच्यात जे बुडतोय ना सध्या, तिथे चुकतंय. म्हणजे होतं काय की एकतर न्यूनगंड आहे भरपूर, आणि त्यामध्ये कोणीतरी नेमकं सांगणारं नाहीये की पहिली स्टेप काय असावी, दुसरी स्टेप काय असावी. एक गुरु पकडलेला नाही, एक मार्ग धरलेला नाही. जे रॅन्डम माहिती मिळेल, जो रॅन्डम व्हिडिओ मिळेल, तो धरायचा हाताशी आणि चालायचं पुढे. मग तो इम्प्लिमेंट कसा करायचा? बरं, इम्प्लिमेंट करण्यासाठी नेमकी जागा नाही. मित्रांच्यात बोलावं तर लाज वाटते, घरी बोलावं तर कळत नाही, बरोबर. डायरेक्ट इंटरव्ह्यू मध्ये ते होतं. डायरेक्ट इंटरव्ह्यू मध्ये जाऊन बोललं की रिजेक्शनची पावती येते. हा, तर मग मग नेमकं बोलणार कुठे इंग्रजी? सुरुवात कुठून करायची? इथूनच प्रश्न असतो. आणि तो जो न्यूनगंड आहे ना, मला वाटतं तो मागे खेचत राहतो. म्हणजे बघा, सगळ्यात आधी प्रश्न पडतो की शब्द नाहीत. ठीक आहे, मग शब्द पण आपण कसे सुरू करतो? आज डिक्शनरीज पाठ करून टाकतो, सुरुवात झाली. त्यानंतर मग बरं ठीक आहे, शब्द कळाले, मग आता ते जोडून बोलायचे कसे? मग व्याकरण गाठीशी हवं. बरं ठीक आहे, व्याकरण कळालं, मग ह्या विषयाबद्दल कसं बोलायचं, नेमकं फ्लुएंटली कसं बोलायचं, त्याचा सराव नसतो. मग आधी गाडी व्होकॅबलरीला अडते, मग व्याकरणात अडते, मग फ्लुएन्सीत अडकते. आणि एवढं सगळं जरी झालं ना, अजून एक मोठा न्यूनगंड आहे, जो मलाही होता बरं का, की आपण जे बोलतोय ना त्याचा उच्चार बरोबर होतोय का. म्हणजे आता मला एक सांगा, VOLKS ला फोक्स वॅगन म्हणतात, हे का आपल्याला स्वप्न पडेल का याचं? कसं करणार? आणि मग आपण एखाद दिवस फोक्स वॅगनला वोक्स वॅगन म्हणतो, आणि मग 4 माणसं हसतात, आणि मग तो जो छोटासा बुरुज असतो ना आपल्या आत्मविश्वासाचा, तो उद्ध्वस्त होतो. डोंगर असेल तर थोडा तरी ढासळतो, असं होतं. आणि मग एकतर मिळेल ती माहिती, जशी मिळेल, जेव्हा मिळेल, तिथून तशी सुरू करायची. नेमका एक मार्ग धरून चालायचं नाही, एका गुरुवर विश्वास नाही, आणि खूप खूप सारा न्यूनगंड आपल्या सोबत धरून चालायचं. आणि जे शिकलोय त्याचा सराव नाही. अशा अनेक कारणांमुळं आपण शिकलोय इंग्रजी, पण कधी बोलू शकलो नाही, कधी वापरू शकलो नाही. मला असं वाटतं हे कारण असावं. तुम्ही ते बोलता बोलता म्हणलात व्होकॅब्युलरीचा. मी माझा एक किस्सा सांगतो व्होकॅब्युलरीचा. मी UPSCचं प्रिपरेशन स्टार्ट केलं आणि पुस्तक घेऊन आलो इंडियन पॉलिटीचं, लक्ष्मीकांतचं. त्याच्यात पहिलाच चॅप्टर होता हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडचा, आणि त्या फर्स्ट पेजवरती एक शब्द होता म्युटिनी. मी तुम्हाला मगाशी म्हणलं म्युटिनी शब्द, आणि मला ते माहितीच नाही. 10वी पर्यंत मराठी माध्यम, 11वी-12वी सायन्स, नंतर इंजिनिअरिंग, कंपनी वगैरे, आणि ते सोडून सगळं मी ते म्युटिनी शब्द, त्यावेळेस इंटरनेट एवढं नव्हतं तोपर्यंत, 2012-13ला एवढं नव्हतं चांगल्या पद्धतीने आलेलं. मी दिवसभर तळमळत होतो, मला ते समजलंच नाही म्युटिनी आहे काय. आणि कुणाला विचारलं तर आजूबाजूला सगळे मराठी माध्यमाचे. म्हणजे मग तिथून कदाचित माझेही तसंच झालं असतं, ते प्रतिकूल काहीतरी झालं असतं, मी एक पाऊल मागं गेलो असतो. पण सुदैवाने तसं काही, मी टिकून राहिलो असं काहीतरी. प्रत्येकाने तेच करणं अपेक्षित आहे. इंटरव्ह्यूच्या मुद्द्यापर्यंत मी येतो. इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही म्हणलात की डायरेक्ट इंटरव्ह्यूला रिजेक्शन असं काहीतरी येतं. पण इंटरव्ह्यूसाठी जे कोणी रिझ्युमे म्हणतं, कोणी त्याला CV म्हणतं, करिक्युलर असं विटे असं काहीतरी. तर त्याच्यामध्ये एक त्यांनी स्वतःबद्दलचं स्किल लिहिलेलं असतं की बाबा कम्युनिकेशन स्किल, त्याचं आपण मराठीत असं म्हणूयात, किंवा संवाद कौशल्य असं लिहिलेलं असतं. ते त्यांनी स्वतःचं USP म्हणून दिलेलं असतं. तर हे नेमकं आहे काय कम्युनिकेशन स्किल किंवा संवाद कौशल्य म्हणजे काय? बरोबर. आता आपण आत्ताच जे बोललो इंटरव्ह्यू मध्ये, आता ना इंग्रजी चा जो स्कोप आहे, इंग्रजी का शिकायचं, संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल का शिकायचं, तर फक्त इंटरव्ह्यूसाठी. असा एक आपण जो रेस्ट्रिक्टेड व्ह्यू घेऊन चाललोय ना, ते खरं तर पाप आहे बरं का, असा विचार करणं. तुम्ही विचारलं संवाद कौशल्य म्हणजे काय, मराठीत सांगायचं तर कम्युनिकेशन स्किल, कम्युनिकेशन, ओके नाही. तर आता मी सुद्धा जेवढे इंटरव्ह्यूज घेतलेत
तिथल्या प्रत्येक अक्षरशः प्रत्येक रेझ्युमेवरती सॉफ्ट स्किलच्या रांगेत कम्युनिकेशन स्किल लिहिलेलंच असतं. मग कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय असं मी जेव्हा त्यांना नेमकं विचारलं तर त्यांनी उत्तर दिलं, आय कॅन स्पीक इंग्लिश अँड आय कॅन स्पीक टू पीपल. मुळात इंग्रजी आणि कम्युनिकेशन स्किल्स हे अतिशय वेगवेगळे विषय आहेत, अतिशय वेगवेगळे विषय आहेत. म्हणजे कम्युनिकेशन स्किल गाडी आहे, कधी कधी त्याला इंग्रजीचं पेट्रोल लागतं असं म्हणता येईल. म्हणजे बघा, आता कम्युनिकेशन स्किल तुम्ही फार कोर प्रश्न विचारला मी असं म्हणेन. कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय, तर आपण आधी हे समजून घेऊ ते काय नाही आहे. म्हणजे फार अस्खलित बोलता येणं म्हणजे कम्युनिकेशन स्किल का नाही, किंवा फार जड अवजड हायफाय शब्द वापरता येणं म्हणजे कम्युनिकेशन स्किल का, अजिबातच नाही. किंवा खूपच फ्लुएंट बोलता येणं म्हणजे काय वर्ड पर मिनिट तुमचा रेशो असेल मला नेमका माहिती नाही, पण फार फ्लुएंट अस्खलित बोलता येणं म्हणजेच कम्युनिकेशन स्किल का नाही. कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय माहितीये का, की तुमच्या मनात आणि तुमच्या डोक्यात जे चाललंय ना ते जसंच्या तसं समोरच्यापर्यंत पोहोचवता येणं. म्हणजे बघा, तर तुम्ही पण हे अनुभवलं असेल, अरे मला तसं नव्हतं म्हणायचं, अरे तुला असं कसं वाटलं यार, असं आपण म्हणतो ना अनेकदा. म्हणजे गैरसमज घडणं हा अपयशी संवादाचा एक काय म्हणता येईल आयडेंटिफिकेशन आहे. किंवा आपल्याला जो परिणाम अपेक्षित आहे तो साधता येणं म्हणजे कम्युनिकेशन स्किल. आता उदाहरणार्थ एखादा विनोद सांगितला तुम्ही आणि समोरचा माणूस रडला, कसं वाटेल, हो की नाही? हा, तर जो परिणाम अपेक्षित आहे, म्हणजे आता एक कुठला पिक्चर, तो रोजा बहुतेक पिक्चर, त्यामध्ये त्या मुलीला, त्या हिरोईनला नकार हवा असतो खरं तर, म्हणून ती वेगवेगळे असे इशारे वगैरे करते आणि ती रिजेक्ट होते. तिथे रिजेक्शन वॉज समथिंग शी वॉज एक्सपेक्टिंग. तिला हवा तो परिणाम मिळाला, म्हणजे तो संवाद देहबोलीतनं झालेला जो काही, बरोबर, तो यशस्वी होता. आपल्याला काय हवंय परिणामात ते मिळणं म्हणजे यशस्वी संवाद. आता कधी कधी असतं ना, आपण खूप खूप भारी भारी बोललो, म्हणजे माझ्या मनाच्या गाभाऱ्यात झुलणाऱ्या तुझ्या आठवणींचा हिंदोळा वगैरे असं काही म्हणालो, ठीक आहे, ऐकून भारी वाटलं, पण कळलं का काही नाही. म्हणजे प्रभाव ठीक आहे पडला, पण परिणाम जो अपेक्षित आहे तो नाही मिळाला, तरी संवाद अपयशी आहे. किंवा अजून एक म्हणता येईल, म्हणजे येस, मला वाटतं संवादाचं सगळ्यात मोठं यश काय असतं, माणूस जोडल्या जाणं. म्हणजे आजच्या आपल्या भेटीनंतर जर का आपण टचमध्ये राहिलो तर आपला जो आजचा संवाद आहे तो यशस्वी झाला, हो की नाही? बरोबर आहे. तर आय होप कराल तुम्ही कॉल, येईल बी इन टच. तर येस, तर कम्युनिकेशन स्किल, आता समजा उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या भाषेत खूप छान गोष्टी सांगता, इंग्रजीत कुठल्या गावची गोष्ट तुम्हाला माहिती नाही समजा, आणि तुम्ही तुमच्या गोष्टीत तुमच्या भाषेत तुम्ही फार छान गोष्टी सांगता, तर तुम्ही खूप छान, तुमच्याकडे फार छान संवाद कौशल्य आहे. संवाद कौशल्य हॅज गॉट नथिंग टू डू विथ इंग्लिश स्पेसिफिकली. पण तुम्ही इंग्रजी समजता आणि मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे, मला तुमच्यापर्यंत पोचायचं आहे, तर माझ्यासाठी ती गाडी म्हणजे इंग्रजी आहे, बरोबर की नाही? म्हणजे आणि मग इथेच इंग्रजीचं का, आता बरेच लोक इंग्रजी आणि संवाद कौशल्य ह्याची फार गल्लत करतात. इंग्रजी येणं म्हणजे संवाद कौशल्य, किंवा संवाद कौशल्य म्हणजेच इंग्रजी, ही जी गल्लत आहे ना ती कुठेतरी थांबणं आवश्यक आहे. तुम्हाला म्हणजे आता मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की जर तुम्ही तुमच्या गणपती मंडळात सुद्धा 4 जणांना ऑर्डर्स देऊ शकत असाल, जर तुम्ही भाजी मार्केटमध्ये नेगोशिएट करू शकत असाल, तर तुमच्याकडे संवाद कौशल्य आहे. फक्त तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही. ह्या दोन, भाषा कौशल्य आणि संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल्स, वेगळ्या गोष्टी आहेत. आता खरं तर तुम्ही माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, पण अजून माझं समाधान झालेलं नाही, मला वाटतं प्रेक्षकांचंही होणार नाही. तरी पण इंग्रजी भाषा कौशल्य आणि संवाद कौशल्य या दोघांमध्ये फरक काय, हा बेसिक प्रश्न अजून म्हणजे अजून थोडं इलॅबोरेट सांगितलं तर मला वाटतं क्लिअर होईल. बरोबर आहे. आता हे बघा, काही जण असे असतात ना, ते त्यांच्या ग्रुपची जान टाईप असतात, हो की नाही? म्हणजे मी फार साध्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करते, कारण मला आता इतक्या वर्षांचा जो अनुभव आहे माझा, तर त्याच्यात मी एक गोष्ट शिकली आहे की सगळ्यात अवघड काय, सगळ्यात सोपं बोलता येणं. बरोबर आहे. हा, म्हणजे मी 6वीत असल्यापासून भाषणांच्या स्पर्धा वगैरे करते, तर तेव्हा राईम्स जुळतील जिथे, किंवा मोठे मोठे शब्द सापडतील असे मुद्दे घेणं आणि बोलणं, हेच माझा उद्देश असायचा. किंवा तेच आपल्याला जिंकून देऊ शकतं ढाल, असं मला वाटायचं कायम. पण हळूहळू जेव्हा ह्या संवाद कौशल्याच्या क्षेत्रात आणखी खोल उतरत गेले, तेव्हा कळलं की सोपं बोलता येणं, समोरच्यापर्यंत पोचता येणं
म्हणजे संवाद कौशल्य, म्हणजे कम्युनिकेशन स्किल. म्हणजे आता बघा की संवाद कौशल्य म्हणजे फक्त इंटरव्ह्यू पुरतं, संवाद कौशल्य म्हणजे फक्त काय म्हणता येईल ते कॉर्पोरेटमध्ये एंट्री पुरतं, असं आपण जे बघतो ना त्याकडे तो विषय फार म्हणजे चुकीच्या दृष्टीने आपण बघतो. संवाद कौशल्य म्हणजे आता समजा एखादी मुलगी आवडली तुम्हाला आणि लग्नासाठी बोलायचंय तुम्हाला तिच्याबद्दल घरी, तर तुम्हाला घरच्यांना बसून सांगावं लागतं. जसं 2 स्टेट्समध्ये सांगितलंय की फक्त तुम्हाला मुलगी आवडून किंवा मुलीला मुलगा आवडून चालत नाही. तुमच्या घरच्यांना तिच्या घरचे, तिच्या घरच्यांना तुमच्या घरचे, तुम्हाला तिला तुम्ही, सगळं असं कॉम्बिनेशन्स परम्युटेशन्स जुळून येणं आवश्यक आहे. तेव्हा प्रत्येक त्या ठिकाणी संवादाची आवश्यकता आहे, बरोबर की नाही? की हाच माझा पार्टनर आहे आणि हीच माझी चॉईस योग्य आहे. तिथे कम्युनिकेशन स्किलची गरज आहे, तिथे बोलता येणं, तिथे पटवता येणं. ठीक आहे. कम्युनिकेशन स्किल्स, येस, तुम्ही इंटरव्ह्यूला जाल तेव्हा इंटरव्ह्यूवर अंतर्यामी असू शकत नाही ना. तुमच्या आत शिरून तो तुमचं कौशल्य, तुमची ताकद, तुमची क्षमता खेचून बाहेर काढून बघू शकत नाही, बरोबर? तेव्हा त्याला सांगता येणं, तिथे संवाद कौशल्याची आवश्यकता आहे, बरोबर? संवाद कौशल्य यापुढे जाऊन मी म्हणेन की जितकं तुम्ही तुमच्या इन्फ्लुएन्स आणि प्रभावाचं क्षेत्र मोठं करू इच्छिता ना, तेवढं तुम्हाला संवाद कौशल्यात मोठं व्हावं लागतं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही राजकीय क्षेत्राबद्दल खूप जाणता, बरोबर? 1 to many इफेक्ट पाहिजे, तर तुम्हाला पब्लिक स्पीकिंग आलं पाहिजे, मित्रांच्या मध्ये प्रभाव असला पाहिजे असं वाटतं, तेव्हा तुम्हाला ग्रुप डिस्कशन झाले पाहिजेत, बरोबर? डेटवर जायचंय, इंटरपर्सनल कम्युनिकेशन जमलं पाहिजे. तर कम्युनिकेशनचे असे वेगवेगळे पैलू आहेत, खूप अंग आहेत, बरोबर? आणि आता तुम्ही इंग्रजी आहात, तुमच्याशी मला बोलायचंय, तेव्हा मला इंग्रजीचं माध्यम हवं. आता तुम्ही बोलभिडूसाठी समजा एखादी हायरिंग करताय, तेव्हा त्याला इंग्रजीच आलं पाहिजे हा तुमचा अट्टहास असू शकत नाही, कारण तुमचं माध्यम वेगळं आहे. तुम्ही बऱ्यापैकी मराठीतच लोकांपर्यंत पोहोचता, राईट? संवाद कौशल्य पाहिजे, पण संवाद कौशल्य फार आवश्यक आहे. ते ऐकावं वाटलं पाहिजे समोरच्याला, समजलं पाहिजे. हा, ऐकून भारी वाटलं, समजलं नाही, हा परिणाम सुद्धा अपेक्षित नाहीये, बरोबर ना? त्यामुळे तुम्हाला जे अपेक्षित आहे ते साधता येणं म्हणजे संवाद साधता येणं. बोलणं, आपण असं म्हणतो ना, अजून एक गोष्ट आहे, आपण 1-2 वर्षीपासून बोलायला लागतो, हा, पण संवाद साधतो का, हा एक मोठा प्रश्न आहे, हो की नाही? बोलणं आणि संवाद साधणं ह्या अतिशय वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे त्यातला फरकच सांगायचा झाला तर आपण म्हणून जिवंत असणं आणि जगणं ह्या जशा 2 वेगळ्या गोष्टी आहेत ना. जिवंत असणं इज नैसर्गिक, ऑटोमॅटिक, त्याच्यासाठी वेगळं काही करायला लागत नाही. जगण्यासाठी जीवनाकडे कला म्हणून बघायला लागतं. तसं बोलता तुम्हाला येणारच आपोआप, 1-2 वर्षीपासून जन्मल्याच्या, पण संवाद साधता येणं ही कला आहे, ती शिकणं आवश्यक आहे. सोप्या शब्दात. मगाशी तुम्ही बोलताना कॉर्पोरेट हा शब्द वापरलात, येस, आणि सगळ्यांना आता ह्या एपिसोड कडून अपेक्षा त्याच असणार आहेत की बाबा आम्हाला जायचंय कॉर्पोरेटमध्ये, आम्हाला इंग्रजी भाषा येणं कितपत गरजेचं आहे किंवा कम्युनिकेशन स्किल कितपत महत्वाचं आहे असं त्यांच्या आता डोक्यामध्ये आलेलं असणार. तुम्ही स्वतः कॉर्पोरेटमध्ये काम केलेलं आहे, तर मला सांगा कॉर्पोरेटमध्ये एंट्री करण्यासाठी कम्युनिकेशन स्किल खरंच इतकं महत्वाचं आहे का? आणि जर का ते महत्वाचं आहे तर तसं का? कम्युनिकेशन स्किलशिवाय नाही जमणार का? म्हणजे मला व्यवस्थित मला येते, म्हणजे कॉर्पोरेटमध्ये म्हटलं तर आपण धरूत की मला चांगल्या पद्धतीने कम्प्युटर येतोय किंवा मला सॉफ्टवेअर व्यवस्थित जमतंय, मला टेस्टिंग चांगल्या पद्धतीने जमतंय, मग तरी सुद्धा कम्युनिकेशन स्किल संदर्भात किंवा संवाद कौशल्याबाबत इतका आग्रह का? बरोबर आहे. आता कारण की ना आम्हाला असं वाटतं की बाबा आमचं सगळं छान आहे, खरंच सगळं म्हणजे 10वीला चांगले मार्क आहेत, हो. 12वीला चांगले मार्क आहेत, इंजिनिअरिंगला CGPA चांगले किंवा ग्रॅज्युएशनला चांगले, इथंच नेमकं येऊन आमची गाडी अडते असं आम्हाला वाटतंय. मग खरंच इतकं गरजेचं काय? कॉर्पोरेट कंपन्यांनी एवढा अट्टहास का करावा संवाद कौशल्याचा? बरोबर आहे. असा एक प्रश्न. अगदी खरी गोष्ट आहे ही, कारण असं वाटतं. आता हे बघा, मुळात फक्त कम्युनिकेशन स्किल्समुळे तुम्ही मागे असाल तर ते शक्य आहे, मी म्हणत नाही की असं नाही. कारण आज मी तुम्हाला चॅलेंजवर एक गोष्ट सांगते की तुम्ही अशी कोणती 10 माणसं आठवा की ज्यांचं संवाद कौशल्य, ज्यांचं बोलणं, भाषा कौशल्य छान होतं, ठीक आहे? आज ते त्यांच्या आयुष्यात काय करतायत? कदाचित ते समजा ते इंजिनिअरिंग शिकले तर ते इंजिनिअरिंग करत नसतील, हां, आज ते कदाचित पाककलेची एखादं YouTube चॅनल चालवत असतील, पण ते आयुष्यात त्यांच्या त्यापैकी 90% माणसं आयुष्यात काही ना काही खूप चांगलं करत असतील. कारण काय माहितीये का, की तुम्हाला बोलता येत नाही म्हणजे तुमच्यामध्ये स्पार्क नाही असं अजिबात नाही, ठीक आहे? पण वीज आहे, ठीक आहे, वीज आहे, पण
ट्यूब किंवा बल्ब पेटण्यासाठी वायर लागतं की नाही तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, तसं तुमच्याकडे संवाद कौशल्य नाही म्हणजे तुमच्याकडे स्पार्क नाही, कौशल्य नाही, क्षमता नाही असा मुद्दाच नाही. पण समोरच्याच्या डोक्यात ती ट्यूब पेटण्यासाठी की बाबा तुम्ही खास आहात, तुमच्यात क्षमता आहे, तुमच्यात ताकद आहे, हे समजण्यासाठी ते वायर अनकट पाहिजे ना. तेवढे सिमलेसली, तेवढ्या फ्लुएंटली, तेवढ्या अस्खलितपणे, तेवढ्या ताकदीनं तुम्हाला तुमची क्षमता समोरच्यापर्यंत पोहोचवता आली पाहिजे. आणि ते केवळ आणि केवळ कम्युनिकेशन स्किल्स द्वारा शक्य आहे. आणि म्हणूनच आता जसं तुम्ही म्हणालात की कॉर्पोरेटमध्ये, मला एक सांगा, तुम्ही कुठल्याही कॉर्पोरेट क्षेत्रात जाण्याचा विचार करताय, डिजिटल मार्केटिंग असेल, क्लाउड कम्प्युटिंग, IT, ज्याकडे सगळ्यात जास्ती कल असतो लोकांचा, तर तिथे जेव्हा तुम्ही जाता तर कुठलाही बिझनेस चालतो कसा, कुणामुळे चालतो? कस्टमर, बरोबर. ते पैसे देणार म्हणून तुमचा बिझनेस चालणार. आणि ह्या जागतिकीकरणाच्या ह्या क्षेत्रामध्ये मॅक्सिमम तुमचे क्लायंट्स इंग्रजी समजतात आणि इंग्रजी बोलतात. आणि तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या कस्टमरची भाषा बोलल्याशिवाय तुम्ही त्याचा विश्वास जिंकू शकाल? आणि म्हणूनच इंग्रजी बोलता येणं, कारण तुमचा क्लायंट ती भाषा बोलतो म्हणून आवश्यक आहे. एकतर पहिली गाडी कुठे अडते? इंटरव्ह्यूमध्ये समोरच्याला. आता समजा एखाद्या तमिळ माणसाला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, मग तुम्हाला कितीही छान मराठी येत असो, तुमचा मराठी विश्वकोश शब्दकोश पाठ असो, आदर आहे त्या गोष्टीचा, पण तो त्या माणसाला कसा कळेल? त्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी यू हॅव टू बी ऑन द सेम ग्राउंड, जे इंग्लिश असतं बरेचदा, बरोबर. सेम ग्राउंड शब्द महत्त्वाचा आहे. सेम ग्राउंड. आता मी तर तुम्हाला आज एक सांगते की मी कुणालाही हे चॅलेंज देऊ शकते की तुम्ही 10 वाक्य सलग कुठल्याही तयारीशिवाय फक्त मराठीत बोलून दाखवा. आपण आता बोललो चॅलेंज, सेम ग्राउंड, म्हणजे मराठी भिनली आहे, आपलं इंग्लिश भिनली आहे आपल्या मराठीत सुद्धा. ती आहे आपल्या सोबत आहे, फक्त तिला काय करायचंय, आपल्याला थोडंसं तयार करायचंय. आणि इंग्लिश म्हणजे काय आहे की माध्यम आहे, आणि माध्यमाशिवाय प्रवास अपूर्ण आहे. आणि म्हणून कॉर्पोरेटमध्ये इंटरव्ह्यूवर तुमची गाडी अडणार इंग्लिश येत नसेल तर, बरोबर. आणि एकदा कॉर्पोरेटमध्ये गेलात तर सगळ्यात जिओग्राफिकली डिस्ट्रीब्युटेड आणि डिस्पर्स्ड मीडियम आहे IT, कॉर्पोरेट, डिजिटल मार्केटिंग. म्हणजे बरेचदा तर असं होईल की तुमच्या टीममेटला तुम्ही कधीच पाहणार नाही. एक बेंगॉलमधून काम करेल, एक तामिळनाडूतनं बोलत असेल, कोणी चेन्नईतनं असेल, तुम्ही तुमच्या ठिकाणी बसून काम करताय, कारण वर्क फ्रॉम होम आजकाल सगळ्यात मोठी ट्रेंड आहे ती. तर मग अशा वेळी ह्या वेगवेगळ्या राज्यातनं वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या माणसांशी तुमचं जमणार कसं, जर तुमच्यात सेम ग्राउंड, कुठलं कॉमन मीडियम नाही. मी तिरुपतीला गेले होते एकदा, आपल्याच देशात वेगळ्या राज्यात जेव्हा गेले तेव्हा मला कळालं की किती आवश्यक आहे आपल्याला एक कॉमन भाषा असणं. आणि काय हरकत आहे आपण इंग्रजीचा तसा स्वीकार केला तर. म्हणजे आता हा एक अभिमानावर, इगोवर विषय येतो बरं का अनेकदा लोकांच्या, की माझ्यात खूप स्किल आहे पण फक्त माझ्या इंग्रजीमुळे तुम्ही मला नाकारताय. तर म्हणजे मला वाटतं ते निरर्थक आहे. खूप जणांसोबत घडलेलं सुद्धा असतं, खूप जणांसोबत घडतं हे अगदी. म्हणजे मला वाईट वाटतं जेव्हा मी रिजेक्ट करते केवळ ते इंग्लिश बोलू शकत नाहीत म्हणून. पण ज्या गोष्टीसाठी, ज्या कारणासाठी आपण त्यांना सिलेक्ट करतोय, म्हणजे आमच्या क्लायंटचा तुम्ही विश्वास जिंकू शकाल, त्यांचं काम करू शकाल, त्यांच्यासोबत रॅपो बिल्ड करू शकाल, हा आमचा उद्देश असतो. तो तुम्ही त्यांची भाषा बोलल्याशिवाय साध्य होऊच शकत नाही. आणि म्हणून कॉर्पोरेटमध्ये इंग्लिशचं एवढं महत्व आहे. कॉर्पोरेट आपण ठेवत बाजूला, ठीक आहे, पण जनरल लाईफ मध्ये सुद्धा म्हणजे अगदी कुणीही समोरून जर का आला आणि जर का त्याने इंग्रजीतून बोलायला सुरुवात केली तर हाय, हॅलो, हाऊ आर यू इथपर्यंत आपली गाडी एकदम सुसाट असते, म्हणजे अगदी 150च्या स्पीडने असते. पण त्याच्या पुढे जर का कम्युनिकेशन जायला लागलं तर गडबड होते, पळापळ सुरू होते आपली. मग हे जे संवाद कौशल्य आहे किंवा कम्युनिकेशन स्किल, हे फक्त कॉर्पोरेट एंट्री पुरतच कामाचं आहे का बाबा इतर पण ठिकाणी कामात येऊ शकेल? मला तर वाटतं की बाबा इतर ठिकाणी पण ते फार गरजेचं आहे. मी जे म्हणतोय, पळापळी होऊ द्यायची नसेल तर हे फार गरजेचं आहे. तुमचा आजवरचा अनुभव काय किंवा तुमचं ह्याच्यावरती एक्सपर्ट म्हणणं काय? मी पुन्हा एकदा सांगते, मी तुम्हाला जर सांगितलं की कॉर्पोरेट पुरतं इंग्रजी किंवा संवाद कौशल्य मर्यादित आहे असं विचार करणं सुद्धा पाप आहे. संवाद कौशल्यासारखं दुसरं कौशल्यच नाही. म्हणजे मी ते कौशल्य शिकवते म्हणून मी सांगत नाही, पण ना तुम्हाला संवाद साधता येत असेल तर तुम्हाला जादू येते असं म्हणता येईल. तुम्हाला संवाद कौशल्य आहे तुमच्याकडे, म्हणजे तुमच्याकडे ब्रह्मास्त्र आहे आपण असं पण म्हणू शकतो. कारण फक्त संवादाच्या जोरावर, फक्त तुमच्या बोलण्याच्या जोरावरती तुम्ही तुमच्या आयुष्यातली कोणतीही परिस्थिती 360
अंशानं बदलू शकता, हा माझा विश्वास आहे. ओके. म्हणजे अर्ध्याधिक प्रश्न जगातले फक्त कम्युनिकेशन गॅप किंवा मिसकम्युनिकेशनमुळे घडतात. हम्म. अर्ध्याधिक मी डिप्लोमॅटिकली करेक्ट बोलायचं म्हणून बोलतेय. बरोबर. मला तर असं वाटतं की आकडा सगळेच काही असू शकतो. खरंच पण मी तेच सांगते की तुम्हाला संवाद साधता येतो म्हणजे तुम्हाला जादू येते, जादू करता येते, एवढा विश्वास घेऊन तुम्ही चला. आणि म्हणून संवाद कौशल्य आलंच पाहिजे. आता माझ्या सासूबाई, मी त्यांचं उदाहरण द्यायला आवडेल मला, की आता 8 वर्ष झाली मला लग्नाला, तेव्हापासून मी त्यांच्यासोबत आहे. पण त्याच्या आधीचे असे कित्येक प्रसंग आहेत जे त्यांनी मला सांगितलेत आणि त्यांची एक अशी खास लकब आहे बरं का. म्हणजे तो प्रसंग माझ्या समोर घडतोय असं मला वाटतं. त्या अशा सांगतात. त्यांच्याकडे स्टोरी टेलिंग स्किल आहे. माझी आत्या तशी आहे किंवा माझा भाऊ आहे बरं का. आता माझ्या ह्या क्षेत्रात, कारण मी सुरुवातीपासून भाषणं वगैरे करायचे, तर तिथं वाचन खूप आवश्यक आहे. पण वाचन सबके बस की बात नाही. मला पण आता एवढी पुस्तकं आपण इथे बघतोय, पण एखादं पुस्तक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत जाऊन थांबणं ही माझ्यासाठी खूप मोठी टास्क होती. माझा भाऊ ते करू शकायचा. मग त्याची एक खासियत अशी आहे की तो पुस्तक जसं वाचलं तसंच्या तसं, म्हणजे तेच प्रसंग समोर आपल्या उभं करत तो त्याचं वर्णन करू शकतो. मग मी ते ऐकायचे, ऐकणं सोपं वाचण्यापेक्षा. आणि मग मी फार आत्मविश्वासाने सांगायचे सगळ्यांना, मी वाचलंय बरं का हे पुस्तक, कारण त्याच्या वर्णनात ती ताकद होती आहे. बरोबर. तर मग स्टोरी टेलिंग असेल किंवा निरूपण असेल, वर्णन असेल किंवा भाषण असेल, असे संवादाचे फार वेगवेगळे अंग आहेत आणि ते आपल्या आजूबाजूला असतात बरं का. आपण ऑब्झर्व करत नाही. आपण खुलून बोलू शकत असो तर आपल्याला संवाद जमतो आणि जेव्हा आपल्याला खुलून बोलता येतं ना, तर आपण खुलून दिसतो, हो की नाही? आवडतो आपण लोकांना. आणि बरं, बोलता येणंच किंवा छान शब्द, व्हर्बलच कम्युनिकेशन असतं असं पण नाही. आता तुम्हाला भेटण्याच्या आधी पण माझी तुमच्याबद्दल एक पूर्वग्रह होता, मी सांगेन. पण जेव्हा आपण बोलायला लागलो तेव्हा मग मला कळालं की अरे तुम्ही कसे आहात. हा पूर्वग्रह अनअवॉइडेबल आहे, हा होतोच. कुणाला पाहिलं की अरे हा खडूस आहे, हा खडूस असणार आहे. किंवा आपण रस्त्यावरती सुद्धा कुणाला रस्ता विचारायचा तर आपण काय म्हणतो, याला नको त्याला विचारूया, तो सांगेल, हो की नाही? आपल्या मनात प्रत्येकाला पाहिल्यावर काही ना काही एक पूर्वग्रह तयार, इमेज तयार होतेच. का? देहबोलीत नव्हते. हा, आता जसे तुम्ही बसलाय, दिस इज कॉल्ड स्टीपल. हा अतिशय कॉन्फिडेंट असल्याचा एक म्हणजे हे द्योतक आहे किंवा हे एक इंडिकेशन आहे. तर आपल्या देहबोलीतून आपण बोलत असतो. आपल्या व्हर्बल कम्युनिकेशन सुरुवात होण्याच्या खूप आधी आपण जसे बसलोय, जसे उभे आहोत, आपण हसतो की नाही, किती आठ्या आहेत कपाळावर, उजवीकडे वर बघतोय की डावीकडे वर बघतोय, ह्या सगळ्यातून आपल्याबद्दल आपल्याला माहिती असो किंवा नसो, आपण सगळे देहबोली वाचतो बरं का. आपल्याला येते वाचता. तर देहबोलीचं सुद्धा थोडं नॉलेज असणं, कारण आपल्याला पाहिलं की उगाच कोणीतरी नाही ह्याला जमणार नाही असं म्हणून आपल्याला परत पाठवून देतं. असं जर का आपल्यासोबत झालं असेल तर तिथेही आपला संवादच चुकलाय. तिथे आपलं काय चुकलंय? देहबोलीतला संवाद चुकलाय. तर संवाद, जसं मी म्हणाले की तुम्हाला डेटवर जायचंय, 1 to 1 कम्युनिकेशन, बरोबर. तुम्हाला मुलीला सांगायचं की मीच तुझ्यासाठी योग्य आहे, 1 to 1 कम्युनिकेशन. घरच्यांना बसून सांगायचंय की हीच आपल्या घरची सून असायला पाहिजे किंवा हाच तुमचा जावई व्हायला पाहिजे, ठीक आहे. 1 to many कम्युनिकेशन. सगळेजण मिळून चर्चा करतात, अरे आज कांताराला जायचं का, कुठला मूवी सुरू आहे सध्या हिंदी दुसरा, ठीक आहे. तर दृश्यम 2 ला जायचं. तर तिथे तुमची चॉईस तुम्हाला पटवता येणं दुसऱ्याला, तिथे ग्रुप डिस्कशन स्किल्स आवश्यक आहेत, बरोबर. आणि बाकी जसं तुम्ही आता कुठल्याही क्षेत्रात जा, जसे तुम्ही मोठे होत जाता तसा तुमचा जितक्या लोकांवर तुमचा प्रभाव असतो तो वाढत जातो. म्हणजे तुम्ही टीम लीड होणार, मग मॅनेजर होणार, मग AVP होणार, मग VP होणार, मग MD होणार. म्हणजे तुमच्या खालची हायरार्की वाढत जाते. तितक्या लोकांना तुम्हाला प्रभावित करायचं असतं आणि मग एकाच वेळी अनेकांना प्रभावित करता येण्यासाठी एकच अस्त्र आहे, कम्युनिकेशन. बर. आता असाही एक गट आहे मॅडम, बर, इंग्रजी येतं, हो, कम्युनिकेशन स्किल सुद्धा चांगलं आहे, बर, पण इंटरव्ह्यू मध्ये गडबड होते. इंटरव्ह्यूचं स्किल वेगळं असतं. कदाचित असे आजूबाजूला तुम्ही खूप सारे उदाहरणं बघितली असेल, मी तर रोजच बघतो की मार्क्स चांगले आहेत, इंग्रजीमध्येही मार्क्स चांगले मिळालेले आहेत, ते बोलता येते, मांडता येते त्याला,
समोर बोलताना सुद्धा व्यवस्थित आहे, पण इंटरव्ह्यू साठीची गडबड होते. बरं. मग इंटरव्ह्यू साठी काही वेगळं स्किल लागतं का? त्याच्यासाठीचा स्किल सेट वेगळा आहे का परत अजून? मी परत तेच सांगते, आपण आता पाहिलं 1 to 1, 1 to many, हम्म. मेनी टू मेनी. इंटरव्ह्यू हा एक वेगळा संवादाचा प्रकार आहे. त्यामध्ये ना मुळात तुमचा विषय फार स्पष्ट असतो की तुम्ही म्हणजे इंटरव्ह्यू देणं म्हणजे सुद्धा लग्नाची बोलणी करण्यासारखंच आहे. नाही, घरामध्ये सोपं येते वडिलांसमोर, खरंय. आईसमोर किंवा इतरांसमोर, अगदी पण खरं. ज्यावेळेस इंटरव्ह्यूला आपण बसलेलो आहोत हो, तर हो. समोरचा ठरवणार आहे की आपल्याला नोकरी द्यायची का नाही. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. पोटा पाण्याचा प्रश्न आहे, तिथला कॉन्शियसनेस वेगळा आहे. वडील नाही म्हणले चालतं, पण तो नाही म्हणलेलं नाही चालणार. अगदी म्हणजे खरं. असं खूप साऱ्या जणांचा म्हणजे अनुभव असेल आणि पोटातून तेच येत असणार आहे. मग हे वेगळं कसं आहे, इंटरव्ह्यू साठीचा स्किल सेट वेगळा कसा आहे? बरोबर आहे. मी तेच सांगते की इंटरव्ह्यू जे आहे ते पण एक तर 1 to 1 कम्युनिकेशन आहे, पण इंटरव्ह्यू मध्ये खास काय आहे की तुमचा जो अजेंडा आहे तो फार स्पष्ट असतो. व्हॉट डू यू ब्रिंग ऑन द टेबल? तुम्ही आमच्या कंपनीसाठी काय करू शकता? इतका साधा प्रश्न असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं असतं. बरं, मला आता सांगा, जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जातो तेव्हा आपण अरे मी रिजेक्ट व्हायला पाहिजे, रिजेक्ट व्हायला पाहिजे, रिजेक्ट व्हायला पाहिजे असा विचार करून जातो का? आपण सिलेक्ट होण्यासाठीच जातो ना. तर मग आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला वाटत असतं की मी हे काम करू शकतो, माझ्याकडे ही पात्रता आहे, ही क्षमता आहे, बरोबर, मी सिलेक्ट व्हायला पाहिजे. मग असं तुम्हाला वाटतं, पण त्याला वाटत नाही का? कारण तुम्ही ते समोरच्यापर्यंत पोहोचवू शकला नाहीत, एक गोष्ट. किंवा कदाचित असं असेल की खरंच तुम्ही त्याच्या पात्र नाही आहात, मग तिथे कुठेतरी सेल्फ रिअलायझेशन मध्ये बरोबर. प्रॉब्लेम आहे, बरं का. पण जर तुम्ही तसे आहात लायक आणि तरी पण ते तुम्ही समोरच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही, इथे संवाद अडतोय, चुकतोय, बरोबर ना. तर इंटरव्ह्यूला जेव्हा आपण जातोय तेव्हा 2-4 गोष्टी आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. एक तर तुमची देहबोली, तुम्ही कसे जाताय, कसे बसताय, आल्या आल्या तुम्ही ग्रीट करताय की नाही, हस्तांदोलन करताय का, इथून सुरुवात होते तुमच्याबद्दल टिक मार्क्स होण्याची, बरं का. त्यानंतर तुम्हाला नेमकं बोलता आलं पाहिजे. आता बघा, मी कित्येक इंटरव्ह्यूज मध्ये बघते की लोक काय सांगतात की माझी आई हे करते, माझी आई गृहिणी आहे, माझे बाबा गव्हर्नमेंट जॉब करतात, माझी बहीण मॅरिड आहे, ती इथे इथे सेटल्ड आहे, वगैरे वगैरे. मला ह्याच्याशी काय करायचंय? माझा साधा प्रश्न आहे. इंटरव्ह्यूचा अजेंडा आहे की तुम्ही माझ्यासाठी, माझ्या कंपनीसाठी काय करू शकता, हाऊ वुड यू बी बेनिफिशियल फॉर माय कंपनी. मग नेमकं उत्तर जिथं आपल्याला देता येत नाही ना, तिथे घोळ होतो. आणि अजून एक गोष्ट असते, जेव्हा आपण वेन यू डू नॉट बिलीव्ह इन युअर सेल्फ, हाऊ डू यू एक्सपेक्ट समबडी एल्स टू बिलीव्ह इन यू. साधा प्रश्न. तुमचा स्वतःवरच विश्वास नाही, मुद्द्याचा काळजाला हात घालणारा प्रश्न. हो की नाही? तुमचा स्वतःवर विश्वास नाही, दुसऱ्यानं तुमच्यावर विश्वास ठेवावा, ही तुम्ही अपेक्षाच कशी करू शकता? त्यामुळे आपण कित्येक न्यूनगंड घेऊन जातो. म्हणजे माझ्या करिअरमध्ये गॅप आहे, मला इंग्लिश बोलता येत नाही, मी 4 चौघात बोलू शकत नाही, बरोबर, मला 10वीला कमी मार्क होते, 12वीला कमी मार्क होते, माझा गॅप आहे, वगैरे वगैरे वगैरे. हा, वायडी, येस येस येस. म्हणजे वायडी तर म्हणजे असे अक्षरशः काय म्हणतात त्याला, ते अस्पृश्य सारखे वागवतात. हा वायडी आहे, हा वायडी आहे. काय हरकत आहे, कित्येक सीईओज वायडी होते. पण माझा कॉन्फिडन्स वाढतोय. मुळात मी सांगते तुम्हाला, मी पण अनेक इंटरव्ह्यूज घेतले, तुम्ही अनेक इंटरव्ह्यू घेता, मला जेवढं माहिती आहे तुमच्याबद्दल. तर इट इज नॉट अबाउट हाऊ मच यू हॅव स्कोअर्ड, खरोखर नाही, बरं का. आणि हाही विषय नसतो की तुम्ही किती प्रश्नांची बरोबर उत्तरं दिली. मला वाटतं विषय एवढाच असतो की तुम्ही हे करू शकाल का. एक शब्द आहे, परवलीचा शब्द आहे, जो इंटरव्ह्यू झाल्यानंतर अप्पर हायरार्की एकमेकांना विचारते, इज शी ट्रेनेबल, ट्रेन होऊ शकेल का. ट्रेन होऊ शकत असेल तर घेऊया. म्हणजे त्याच्यात तेवढा स्मार्टनेस, तेवढी पात्रता, शिकण्याची इच्छा आहे का. आता तुमच्यात शिकण्याची इच्छा आहे, पात्रता आहे, तेवढं एनफ आहे. पण न्यूनगंड, आपल्याला आवडतं न्यूनगंड घेऊन चालायला, कॉन्फिडन्स कमी पडतोय थोडासा, असं म्हणलं. एक्झॅक्टली. तो मी सांगते, इंग्रजीचा न्यूनगंड असेल तर तो बाजूला सारा आणि शिका ना. मी खरंच सांगते, आजच्या ह्या घडीला तुमच्या, माझ्या आणि आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यात सोपी भाषा कुठली असेल शिकायची तर ती इंग्रजी. कारण आज तुम्ही पुढचे 5 शब्द जे बोलाल आत्ता, त्याच्यात इंग्रजी शब्द असणारच आहेत. इंग्रजी इतकी भेंडली आहे आपल्या मराठीत सुद्धा, आपल्याला येते, अर्धी अधिक इंग्रजी येते, फक्त ती जोडणी बाकी आहे, फक्त तो आत्मविश्वास येणं अजून बाकी आहे. म्हणून नेमका मार्ग निवडा. इंग्रजी पूर्ण येते,
व्यवस्थित बोलता येते हा विश्वास आल्यावरच थांबा, मग सोपं आहे सगळं. इंटरव्ह्यू मध्ये आपण ना मला वाटतं नेमकं काय हवंय समोरच्याला हे ओळखणं आणि मला ते नेमकं जमतं, ते नेमकं मी तुम्हाला पुरवू शकतो हे सांगता येणं जमलं की इंटरव्ह्यू जिंकला. 10वीला कमी मार्क पडल्याचं दुःख, 12वीला कमी मार्क पडल्याचं दुःख, इयर डाऊन झाल्याचं दुःख आणि इंटरव्ह्यू मध्ये क्रॅक नाही करू शकलो हे दुःख सगळे समानच आहेत असं मला वाटतं बरं. आणि आज ह्या चारही प्रश्नांची उत्तरं सगळ्यांना मिळालेली असतील. आता शेवटाकडे येताना अजून एक सोपा प्रश्न हाच विचारेन की मुलाखतीचं कौशल्य, इंग्रजी भाषेवरचं कौशल्य, प्रभुत्व नाही म्हणणार मी, कौशल्य म्हणेन, आणि संवाद कौशल्य, ह्या सगळ्याची सुरुवात आता कशी करायला पाहिजे, नेमकं त्यासाठी काय करावं लागेल? रेन मार्टिन घेऊन झालेलं आहे आमचं, पाल अँड सुरे घेऊन झालेलं आहे, कविता म्हणून झालेले आहेत, लिहिता येते, पण आता ह्या सगळ्यांवरती उपाय काय करायचा ते सांगा आम्हाला. बर, आता हे बघा, जसं तुम्ही म्हणलात पुस्तकं घेऊन झालेली आहेत, होय, 5वी पासून इंग्रजी शिकायला सुरुवात झालेली आहे, इंग्रजी शब्द पण वापरून झाले, उठल्या उठल्या पहिलं ते डेटा संपलाय, बरोबर. ओके नाही, हा संपलेला आहे, आणि डेटा भरपूर गॅदर्ड आहेत. आज मी तुम्हाला मोबाईलचा डेटा संपलेला, हो, मोबाईलचा डेटा संपलेला आहे, इंग्रजीशी रिलेटेड सुद्धा डेटा भरपूर गॅदर्ड आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगते, इंग्रजीशी रिलेटेड इतके चॅनल सबस्क्राईब्ड असतात आपल्याकडे, प्रचंड सबस्क्राईब्ड. आणि मला काय वाटतं माहितीये का, प्रॉब्लेम पण तोच आहे. मुळात प्रॉब्लेम तिथेच आहे. एक गुरु, एक मार्ग आणि पहिली स्टेप ठरवणं आवश्यक आहे. तिथून पुढे जायचं. सगळ्यात आधी तुमची इंग्रजी म्हणजे तुमची पात्रता, तुमची क्षमता नाही, पण ते समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम इंग्रजी नक्की आहे. हे पहिली गोष्ट मनात नक्की झाली पाहिजे. तुमची इंग्रजी म्हणजे तुमची क्षमता नाही, पण ती समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचं ते माध्यम नक्की आहे. तुम्हाला ते माध्यम म्हणून शिकायचंय, तुमचा स्तर, तुमचं सोशल स्टेटस वगैरे म्हणून नाही. ठीक आहे, म्हणून इंग्रजीचं जे महत्त्व आहे ते कुठल्या अँगलनं आहे आपल्या आयुष्यात हे कळालं पाहिजे. दुसरं गोष्ट म्हणजे इंडियनायझेशन ऑफ इंग्लिश नावाची एक कॉन्सेप्ट. मी MA ला ॲडमिशन घेतलं, 1 वर्ष शिकल्यानंतर सुटलं, पण त्या दरम्यान मला एक खूप महत्त्वाची गोष्ट कळली, ती म्हणजे इंडियनायझेशन ऑफ इंग्लिश. म्हणजे बघा, आता एक ब्रिटिश इंग्लिश आहे, अमेरिकन इंग्लिश आहे. खूप अमेरिकेतले जवळपास सगळेजण इंग्लिश बोलतात म्हणून ती अमेरिकन इंग्लिश झाली, मूळ ती त्यांची भाषा आहे असं नाही. आता आपण एवढे मोठे आहोत लोकसंख्येने आणि आपल्यातले बहुतांश लोक बोलतातच इंग्रजी, आणि म्हणून त्याचं इंडियनायझेशन होणं सुद्धा खूपच साहजिक आहे, खूप स्वाभाविक आहे. म्हणजे बघा, आपल्या उच्चारांची गल्लत होणं, आपल्या भाषेवर, आपल्या इंग्रजी भाषेवर आपल्या मातृभाषेच्या शैलीचा प्रभाव असणं, ह्या गोष्टीचा खूप न्यूनगंड असतो लोकांना, जो मलाही होता. मी जसं म्हणलं, सगळ्यात जास्त मला भीती वाटायची कॉन्व्हेंटच्या लोकांची शाळेत असताना, कारण ते पॉश बोलायचे, ते पॉलिश्ड बोलायचे, ते अधर बोलायचे, जसे ब्रिटिश बोलतात ना, आणि आपण दणकावून र बोलणार, है की नाही. ल कधी म्हणलोच नाही, आपण ळ म्हणणार, हो की नाही. हा, रचा उच्चार फार, रोल दी आर्स म्हणतो ना आपण. तर मग आता आस्कड काही हरकत नाही. मी सांगू का, ते न्यूट्रलायझेशन येईल हळूहळू, ते येईल हळूहळू. आणि त्यातल्या त्यात आपण एवढ्या भाषेनं समृद्ध देशात जगतोय ना, म्हणजे जसं की आपली जशी चर्चा झाली थोड्या वेळापूर्वी, माझी मुलगी मला विचारते, आता मी पुण्यात राहते, तर की आई काय करतेय, तर मग मी तिला सांगते, मी जेवतीये, मी वाचतेय. तेच मी माझ्या भावंडांबरोबर बसले तर आम्ही काय करायलास, मी परभणी मराठवाड्यातली आहे, तर आम्ही काय करायलास, काय नाही, जेवायले, खायले, वाचायले. आणि हेच माझ्या आईच्या आजोळी वगैरे गेलो आम्ही लातूर साईडला, काय करलास, काय करलालीस, है ना. तर काही किलोमीटर्स वरती आपले डायलेक्ट्स बदलतात, हा, आपली उच्चारांची शैली बदलते. हा, इतकी समृद्ध आणि इतकी वैविध्यपूर्ण आपला देश आहे, आपली भाषा आहे. ते वैविध्य तुमच्या भाषेत उतरणारच. आता साऊथ इंडियन लोक जर इंग्लिश बोलले तर ते ह्याला हॅच म्हणतातच, बरोबर, पण ते आत्मविश्वासाने बोलतात. हा, आपण घाबरतो. तुम्हीच तुमच्याच ऑफिसमध्ये आल्यावर एकदा गोष्ट पैशा पाण्याची नावाचं पुस्तक गिफ्टमध्ये मला मिळालं, ते मी वाचलं. तर त्याच्यामध्ये सुद्धा मला तो जो एक फार महत्त्वाचा मुद्दा मला कळाला, की मराठी माणूस खूप हुशार आहे, खूप कौशल्यपूर्ण आहे, पण तो कुठे अडतो, त्याला विकता येत नाही. विकणं पाप आहे असं वाटतं.
तर विकता आलं पाहिजे. आपल्याला काय आहे ते बिनधास्त विश्वासानं विकता आलं पाहिजे. इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही गेलात, तुम्ही काय आहात ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मी तुम्हाला काय काय देऊ शकतो आणि मीच कसा तुमच्यासाठी योग्य आहे ह्या विश्वासानं बोलता आलं पाहिजे. मग बाकीचे तुमचे उच्चाराचे न्यूनगंड बाजूला ठेवा. व्याकरणदृष्ट्या बरोबर बोलता आलं पाहिजे बरं का. त्यामुळे इंग्रजी आपण का शिकतोय? माध्यम म्हणून शिकतोय, तुमचा सोशल स्टेटस म्हणून नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे एक गुरु, एक चॅनल, एक मार्ग. पहिली स्टेप ठरवा, बेबी स्टेप्स घ्या आणि हळूहळू एक एक पाऊल पुढे चालत जा. मग सोपी आहे इंग्लिश. इंग्लिश आत्ताच्या घडीला सगळ्यात सोपी भाषा आहे. आज मी तुम्हाला संस्कृत शिकून या म्हटलं तर कदाचित अवघड जाईल. नियमबद्ध भाषा आहे अगदी, बरोबर की नाही. पण इंग्रजी इंग्लिश इज द मोस्ट फनी लँग्वेज. तसं तुम्ही म्हणता खूप सोपी आहे, खूप थोडं इकडचं तिकडचं सांभाळून घेते. म्हणजे लेटेस्ट इंग्रजीतला कुठला ॲडिशन आहे सांगू का? एक चड्डीज हा इंग्लिश शब्द आहे आता. हा जे आपण कदाचित मराठीत बोलता नाही, लाजू चारचं वगैरे. हा पायजमा. हा त्याच्यानंतर पंडित हा तर खूप फेमस आहे. तर इंग्लिश इज सच अ कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि इन्क्लुझिव्ह एम्ब्रेसिंग लँग्वेज. येऊ द्या सगळ्या भाषेतनं शब्द येऊ द्या आणि ती म्हणून विस्तारते आणि म्हणून ती ग्लोबलाइज होते. तर पुन्हा परत मुद्द्यावर येऊ की ते माध्यम म्हणून शिकतोय, सोशल स्टेटस म्हणून नाही. पहिला स्टेप आपली काय असली पाहिजे आणि आपला मार्ग कसा असला पाहिजे हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. नाहीतर रँडमली कुठल्याही चॅनलवरून कुठलाही एक व्हिडिओ, कुठलीही एक रील मधूनच आपण घेणार, ती वापरणार कधीच नाही. म्हणजे आपल्याला ना एक हिंदीत तुम्ही तो शब्द ऐकला होता, जमाखोरी. ते जमवून ठेवण्याची आपल्याला खूप आवड असते. म्हणजे मी आज 10 व्हिडिओ लाईक करून ठेवलेत, वॉच लेटर करून ठेवलेत. त्यातले ऐकणार किती? ऐकणार 2. त्यातले इम्प्लिमेंट किती करणार? 0. असं कितीदा झालंय की आपण शिकलो आणि ते बोललो, 4दा बोललो आणि मग ते बोलण्यात येत नाही, सरावात येत नाही. आणि जसं आपण आता थोड्या वेळापूर्वी बोललो की सरावात घाम गाळला नाही की युद्धात रक्त सांडतं आणि ते रक्त इंटरव्ह्यूमध्ये सांडतं, ते रक्त कॉर्पोरेटच्या मीटिंग्समध्ये सांडतं. आणि म्हणून इंग्रजी जर तुमचा प्रॉब्लेम आहे तर नेमका काय प्रॉब्लेम आहे? वोकॅब्युलरीचा प्रॉब्लेम आहे, ग्रामरचा प्रॉब्लेम आहे, फ्लुएन्सीचा प्रॉब्लेम आहे, प्रनन्सिएशन्सचा प्रॉब्लेम आहे, हे समजणं आवश्यक आहे. सेल्फ रिअलायझेशन होणं आवश्यक आहे. एक गुरु शोधला पाहिजे जो तुम्हाला सांगेल तुमचं अडतंय कुठे आणि मग तिथून एक एक पाऊल घेत पुढे जाणं. आणि जोपर्यंत तुम्ही आत्मविश्वासाने, कमीत कमी तुमचं रुटीन सांगत नाही आत्मविश्वासानं, तोपर्यंत अजिबातच न थांबणं हाच एक उपाय आहे मला असं वाटतं. मार्ग राहिला तरी पण उपाय सांगितला, मार्ग मी एक तुम्हाला सांगते, ठीक आहे, आज आपण या बोलभिडूच्या मंचावर जमलोय आणि मी स्वतः ह्या फेजमधनं गेली आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगते की जसं कॉन्व्हेंटच्या मुलांशी मी बोलायला घाबरायचे, म्हणजे मी डोंगर चढायला घाबरणार नाही, मी रात्रीचा प्रवास करायला घाबरणार नाही, पण तुम्ही कॉन्व्हेंटचे आहेत का, तुमच्याशी मी बोलायला घाबरणार. माझा एक काका आहे जो मुंबईत असतो, मी सगळ्यांशी मला गप्पा मारायला आवडतात, पण त्याच्याशी गप्पा मारायचं म्हणलं की मला भीती वाटायची. का? कारण तो मुंबईचा आहे आणि तो खूप इंग्लिश बोलतो, म्हणजे प्रत्येक तिसरं वाक्य त्याचं इंग्लिश असतं. मग नको, मला त्याच्याशी बोलायचं नाही. हा जो एक मराठी माणसातला एक स्वाभाविक न्यूनगंड, जी भीती असते ना, ती मी पण अनुभवलेली आहे बरं का. आणि म्हणून आय नो हाऊ एक्झॅक्टली इट फील्स. तर मग आपण आज या मंचावर भेटले तर मी एक काम करू शकते की आपण एक कोर्स आहे आपला, ज्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप, म्हणजे अगदी तुम्हाला काहीच इंग्लिश बोलता येत नसेल तरी तुम्ही पहिलं पाऊल कोणतं घ्यावं, थोडी येत असेल आणि बऱ्यापैकी येत असेल तरी तुमचं पुढचं पाऊल काय असावं हे सांगणारा एक कोर्स आहे. तो आज या बोलभिडूच्या ह्या इंटरव्ह्यूच्या निमित्तानं मी जाहीर करते की आपण तो सगळ्यांना फ्रीमध्ये अटेंड करण्याची एक मी जाहीर करू इच्छिते. तुम्ही हा व्हिडिओ एडिट होईल वगैरे तेव्हा ती लिंक जरूर द्या तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ह्या कोर्समध्ये आपण अगदी पहिलं पाऊल काय असावं ते तुम्हाला जेव्हा एक्सपर्ट बोलायचं आहे, म्हणजे टोस्ट मास्टर क्लब किंवा अगदी टेडेक्सचं भाषण द्यायचं आहे, तेव्हा सुद्धा तुम्हाला काय करायला पाहिजे, तर ही प्रत्येक स्टेप आपण डिस्कस करूया. थोडक्यात रोडमॅपच त्याला म्हणता येईल. असा कोर्स बोलभिडूच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी मी जाहीर करते की हा कोर्स तुम्हाला विनाशुल्क अटेंड करता येईल. फक्त डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्ही ती द्या, लिंक जरूर. येस. आणि त्या निमित्ताने काही मराठी मुलं, माझी बांधव, जर का थोडा सुद्धा आत्मविश्वास त्यांच्यात इन्कल्केट करू शकले तर त्याच्यासारखं दुसरं यश नाही ह्या इंटरव्ह्यूचं सुद्धा, मी असं म्हणेन. अगदी बरोबर आहे.
तर पूजा मॅडमने आपल्याला इंग्रजी भाषेविषयीची अनुकूलता, प्रतिकूलता, भीती, परत संवाद कौशल्य, इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व मिळवण्यासाठी काय करता येऊ शकेल, तो न्यूनगंड कसा कमी करता येऊ शकेल हे सांगितलं आणि त्यांच्याकडून त्या काय करू शकतात हेही त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. होप मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना हा एपिसोड आवडलेला असेल. तुमच्या अजून जर काही या संदर्भातल्या काही शंका असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या संदर्भातली मॅडमतर्फे जो काही आता तुमच्यासाठीचा फ्री ऑफ कॉस्ट कोर्स असणार आहे त्याच्याविषयीची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देऊयात आणि तुम्हाला त्याचा नक्कीच तुमचा संवाद कौशल्य वाढवण्यासाठी, इंग्रजीवरती प्रभुत्व मिळवण्यासाठी आणि इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी उपयोग होईल आणि कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तुम्ही सुद्धा भरारी घेऊ शकाल. धन्यवाद. धन्यवाद.